बारीक जे तुकडे आहेत ते आतमधल्या ज्या द्रव्यामध्ये पडतात, त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतो, ज्याला आम्ही ऑस्टिओफाइट्स पण म्हणतात, की हाडांची जी रचना चेंज होते आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक वरच्या साईडला एक चेंजेस व्हायला लागतात हाडांमध्ये, तेही आपल्याला बघायला लागतं. मग असे पेशंट्सला सर्व सकाळी सकाळी उठून त्यांना चालता येत नाही, त्यांना नॉर्मलचे जे मुवमेंट आहेत त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागतो, ते लवकर थकतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. इवन दो हाडांमध्ये सूज जाणवते पायांमध्ये, किंवा पायांमध्ये कटकट असा आवाज जाणवतो नॉर्मली कॉमनली. म्हणजे नेमकं का? कारण की तुमची झीज झाली आहे, त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी आहे का, विटामिन डेफिशियन्सी आहे का, हेही आपलं बघणं गरजेचं आहे. हे नॉर्मली आपल्याला संधिवाता म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये हे सारे लक्षण आपल्याला दिसून येतात. मॅम थोडंसं इंटरप्ट करते कारण की आपल्याला पुढचा एक फोन आलेला आहे. हॅलो. हॅलो. येस सर, आपण आपलं नाव सांगाल आणि आपण कुठून बोलताय? माझं नाव अमित आहे. मी मुंबई डोंबिवलीतून बोलतोय. येस अमित सर, बोला. तर मला एक 7-8 वर्षापूर्वी मला चिकनगुनिया झाला होता. तर त्या दिवसापासून म्हणजे तेव्हापासून मला जॉईंट पेन होत आहे, जे छोटे छोटे जॉईंट आहेत ते वेदना वगैरे होत आहेत. आणि म्हणजे अगोदर ट्रीटमेंट पण घेतलाय, पण ते तात्पुरतं बरं होत आहे, परत ते स्टार्ट होत आहे. तर आपल्या होमिओपॅथीमध्ये ते एक क्युअर होऊ शकतो का, आजार बरा होऊ शकतो का माझा? ठीक आहे अमित, तुम्हाला चिकनगुनिया झाला होता आणि त्याच्यानंतर तुमचे जॉईंट पेन स्टार्ट झालेत, बरोबर? हो. कधी कधी काय होतं की शरीरामध्ये आर्थरायटिस जो प्रकार आहे, जसं मी आता बोललेली की आर्थरायटिस मध्ये खूप प्रकार आहेत, 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत. तर तुमचा जो प्रकार आहे ते आपल्याला प्रॉपर बघणं गरजेचं आहे, कारण की चिकनगुनिया तुम्हाला पास्टला झालाय आणि सध्या तुम्हाला कुठं त्रास होतं, कुठल्या कुठल्या जॉईंट्सला अफेक्ट होतं, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. कारण की याच्यामध्ये नेमकं काय आहे की बाबा व्हायरल आर्थरायटिस आहे, बॅक्टेरियल आर्थरायटिस आहे का, नेमकं रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, ह्याचं निदान करणं खूप गरजेचं आहे. आणि याचं निदान करण्यासाठी आपल्याला ब्लड इन्व्हेस्टिगेशन करणं, त्याचबरोबर काही गरज पडले तर एक्सरे MRI करणं खूप गरजेचं आहे, कारण की आपल्याला व्यवस्थित बघणं गरजेचं आहे, कारण की ते तुमच्या पास्ट मध्ये झालेलं आहे. ठीक आहे, पण आता नेमकं त्याच्यानंतर काही त्रास आहे का किंवा किती होतं, या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस व्यवस्थित इन्व्हेस्टिगेट केलं तर त्यानुसार आम्हाला ट्रीटमेंटमध्ये बदल करता येईल तुमच्या. त्याच्यामुळे एकदा तुम्ही मोस्ट प्रोबॅबली तुम्ही क्लिनिकला येऊन तुमचे इन्व्हेस्टिगेशन घेऊन या, त्यानुसार आम्हाला बघता येईल की नेमकं काय बदल झालाय आणि त्यानुसार तुम्हाला मेडिसिन्स देऊयात आणि डेफिनेटली तुमचा जो त्रास आहे त्याच्या वेदना तुम्हाला डेफिनेटली कमी होतील. ओके. धन्यवाद आज इथे फोन केल्याबद्दल. बाकी आणि कुठल्या प्रकारांमध्ये मला वाटतं युवकांमध्ये हे आता प्रमाणात वाढत चाललेलं आहे, त्यांनी कशा प्रकारचे लक्षणांकडे लक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला वाटतं? डेफिनेटली आता जसं मी म्हणलं की ऑस्टिओआर्थरायटिस आजकाल कमी एजच्या ग्रुपमध्ये पण दिसायला लागतो, त्याचबरोबर जे आता अर्ली म्हणजे 26-25 मध्ये अशा लोकांना सुद्धा रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवात हा प्रकार खूप आजकाल दिसायला लागलाय. आता पहिली गोष्ट हा असा आहे की ह्याच्या मागचे जे कॉजेस आहेत, जसं की हा जेनेटिक कॉज एक म्हणू शकतो, कारण की आई वडिलांना कुणाला तरी आहे घरामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुरुवात झाली आहे. दुसरी गोष्ट मेंटल स्ट्रेस, आजकाल लाईफस्टाईल एवढी फास्ट झालेली आहे, जॉब स्ट्रेस, घराचा स्ट्रेस, बाहेरचं काहीतरी स्ट्रेस, कुठे ना कुठे पेशंट या सगळ्या गोष्टी मनातल्या मनात दडपल्या जातात आणि याच्यामधून जो ताण तणाव निर्माण होतो त्याच्यातून काही काही आजार निर्माण होतात, कारण की हा ऑटोइम्युन डिसीज आहे, म्हणजे सेल्फ मेड डिसीज, किंवा आपली प्रतिकारशक्ती आपल्या अगेन्स्ट काम करायला लागते. या सगळ्या गोष्टीमध्ये चेंजेस होतात. किंवा काही लोकांना एक्सेसिव्ह स्मोकिंगची सवय असते किंवा एक्सेसिव्ह ड्रिंकची सवय असते, हेही खूप महत्वाचं आहे. प्लस त्याचबरोबर काही लागलेलं आहे का, काही इंजुरी झाली आहे का, काही मागच्या तुमच्या पास्ट हिस्ट्रीमध्ये काही आजार झाले आहेत का, हेही त्याच्याबरोबर बघणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला निदान करणं खूप गरजेचं आहे की रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला येतात आणि हे कमी एज ग्रुपमध्ये होणारा आजार आहे आणि ह्याला प्रॉपरली बघणं खूप गरजेचं आहे, कारण की यंग एज मध्ये होणार आहे. ह्याचा इफेक्ट फक्त हाडांवरच होत नाही, ह्याचा इफेक्ट तुमच्या डोळ्यापासून तुमच्या हृदयावर होतो, तुमच्या फुफ्फुसांवर होतो, प्रत्येक बाकी जे अवयव आहेत त्यांच्यावर त्यांचा इफेक्ट व्हायला लागतो. त्याच्यामुळे अगर तुम्ही या गोष्टींची व्यवस्थित ट्रीटमेंट नाही घेतली तर कालांतराने त्याचे दुष्परिणाम खूप जास्त बघायला भेटतात आपल्याला. जसं तिसरा जो प्रकार मी तुम्हाला म्हणते की जसं गावठी आर्थरायटिस आपण जे बोलतोय, की नॉर्मली काय होतं की शरीरामध्ये जो युरिक ऍसिड लेवल हा वाढला जातो काही कारणामुळे. सपोज आपल्या किडनीचं काम काय आहे की नॉर्मल जे रक्तपुरवठा किंवा पाणी ते शुद्धीकरण करणं आणि वेस्ट प्रोडक्ट बाहेर पाठवणं, हे त्याचं मुख्य कारण आहे. पण काय होतं किडनीमध्ये काही कारणामुळे वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडले जात नाही किंवा किडनीचं काम व्यवस्थित होत नसेल, तर मग काय होतं की शरीरामधला युरिक ऍसिड लेवल वाढत चालला आहे
मग वाढत चालल्यामुळे काय होतं की शरीरामध्ये कुठेतरी ते डिपॉझिट व्हायला लागला, त्याचे क्रिस्टल डिपॉझिट व्हायला लागले. ते किडनीमध्ये पण होऊ शकतो, त्यालाच आपण किडनी स्टोन असं म्हणतो. अगर तोच एखाद्या जॉईंटमध्ये अगर युरिक ऍसिड वाढायला लागला तर मग काय होणार, तो जॉईंट इन्व्हॉल्व्ह होणार, त्याच्यामध्ये अशी क्रिस्टल होणार, त्याची मुवमेंट होणार नाही. पेशंटच्या त्या हाडांमध्ये काय व्हायला लागतं की एकदम रेडनेस दिसायला लागतं, त्याच्यामध्ये स्वेलिंग दिसायला लागते. पेशंटला नॉर्मल एवढा टच सुद्धा टॉलरेट होत नाही, म्हणजे सहन होत नाही. का? कारण की त्याची इंटेन्सिटी खूप असते. जसं एखाद्या आपल्याला दुःख म्हणजे एक पू झाल्यावर कसं ठणकतं, त्या लेवलला ते ठणकलं जातं. आणि एकदम हे ऑन ऑफ सडन असतं, म्हणजे असं नाही की तुम्हाला 5-6 वर्षापासून आहे किंवा आता होऊ शकत नाही, असं नाही. हा कधीही होऊ शकतो. याचं पर्टिक्युलर रिझन आहे की शरीरामध्ये खाण्यामध्ये युरिक ऍसिड लेवल जे जास्त होतं त्याच्यामुळे होतं. प्लस जसे की काही लोकांना डेली मटण खायची सवय असते, वारंवार ते मटण खातात किंवा सी फूड खातात, अशा लोकांमध्ये सुद्धा युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता असते आणि त्याच्यामधून हा तुम्हाला गावठी अर्थरायटिस तुम्हाला बघायला भेटतो. त्याचबरोबर जसं मी म्हणाले की व्हायरल अर्थरायटिस प्लस बॅक्टेरियल अर्थरायटिस किंवा सोरायटिक अर्थरायटिस हे एक अर्थरायटिसचे प्रकार आहेत. आता सोरायटिक अर्थरायटिस मध्ये अगर आपण बघायला गेलो की ज्या लोकांना सोरायसिस आहे, सोरायसिस म्हणजे हा त्वचेचा एक आजार आहे, ज्याच्यामध्ये तुमची जी त्वचा आहे ती झिजते किंवा वरचे जे पापुंद्रे आहेत म्हणजे वरची जी लेयर आहे ती झिजली जाते आणि त्याचे जसं एक डॅन्ड्रफ कसं पडतो आपल्या शरीरामध्ये, सेम त्या लेवलला आपल्या शरीरावरून किंवा या जखमेतून बारीक असे पार्टिकल दिसायला लागतात. मग काय व्हायला लागतं की इनिशियल लेवलला आपण टेम्पररी काहीतरी ट्रीटमेंट करतो, त्याला क्रीम वगैरे लावतो, पण कालांतराने काय होतं हे तर कम्प्लिटली जात नाही. त्याच्याच बरोबर काय होतं की रुग्णाला त्वचेचे जे आजार बरोबर त्यांचे जॉईंटही पेन व्हायला लागतात. ऑलरेडी सोरायसिसच्या पेशंटला काय व्हायला लागतं की त्याच्यामध्ये खाज खूप असते, त्याच्यामध्ये बर्निंग खूप असतं, सिव्हिअर वेदना होत असतात, त्याचबरोबर त्यांचे जॉईंट इन्व्हॉल्वमेंट व्हायला लागतात. त्यालाच आम्ही सोरायटिक अर्थरायटिस असं म्हणतो. प्लस जसं म्हणले मी तुम्हाला की व्हायरल अर्थरायटिस. आता व्हायरल अर्थरायटिस म्हणजे काय की व्हायरल याच्यामध्ये कुठलाही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन झालं असेल आणि त्यातून जे तुम्हाला जे आजार झालाय त्याला आम्ही व्हायरल अर्थरायटिस असं म्हणतो. किंवा त्याचबरोबर बॅक्टेरियल अर्थरायटिस म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की नेमकं की कुठल्याही बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळं आपल्याला तो व्हायला लागतो किंवा सेप्टिक अर्थरायटिस आपण त्याला म्हणलं जातं. याचबरोबर बाकी जे त्याचे जे प्रकार आहेत जसं तुम्ही म्हणलात की मला आजकाल मानदुखी, कंबरदुखी हा प्रमाण खूप बघण्यात येतो. नेमकं काय होतं की जी हाडांची जी रचना आहे प्रत्येक हाडांमध्ये काय होतं की 2 हाडांमध्ये गॅप असतो. आता सपोज मी हा बोट हलवते, ह्याच्यामध्ये काय की गॅप आहे. अगर हे 2 जॉईंट अगर कंटिन्यू असले असते तर माझी मुवमेंट झाली नसती. म्हणजे ह्याच्यामध्ये एक स्पेस आहे, हा स्पेसमध्ये काय होतं की आतमध्ये कार्टिलेज म्हणजे गादी जसं आम्ही म्हणतो ह्याचा अगर प्रमाण कमी झाला म्हणजे आतली ही गादी काही कारणामुळे झिजत गेली किंवा आतमध्ये जो द्रव्य आहे त्याचं प्रमाण अगर कमी होत गेला तर काय होणार, हे जवळ येणार, जे 2 हाड आहेत ते जवळ येणार. ते जवळ आल्यानंतर काय होणार, त्याच्यामध्ये ते एकमेकांवर घासले जाणार. घासले जाऊन काय होणार की त्याच्यामध्ये वेदना होणार, त्याच्यामध्ये सूज येणार, पेशंटला तीव्र वेदना जाणवतील. प्लस त्याचबरोबर आतमधल्या ज्या आता एवढं जॉईंट म्हणजे फक्त जॉईंट नाहीये, त्याचबरोबर रक्तवाहिन्या आहेत, त्याचबरोबर नर्व आहे. म्हणजे या साईडला किंवा ज्या हाडांना नर्व सप्लाय होतो किंवा पेशंट आपल्याला खूपदा म्हणतात की मला मुंग्या येतात किंवा माझ्या हातापायांमध्ये काही मला जाणवत नाही, खूप नमनेस जाणवतो. काय होतं नेमकं म्हणजे कुठे ना कुठे त्यांची नर्व म्हणजे नस कुठे ना कुठे दाबली गेली आहे का काय होतं नेमकं हे बघणं खूप गरजेचं आहे. प्रशांत दामले महाराज या झी मराठीच्या खवय्ये नगरीत एक अनोखी स्पर्धा भरवत आहेत. हो गुलाव आम्ही चांगले स्वर्गात बसले होतो आणि याने मला खिचून खाली आणलं. सर पण आम्ही फक्त एवढीच काळजी घेऊ की आम्ही बनवलेले पदार्थ खाऊन तुम्ही पुन्हा स्वर्गात नाही. क्विक शेफ सह प्रस्तुत मस्त मजेदार किचन गल्ला का आजपासून रात्री 9:30 वाजता. हे घ्या. हा कुठे गेला? रिकी आजी हे घे तुझे 10 रुपये. काही हरकत नाही. 10 रुपयांच्या सर्फ एक्सेलने हे सगळे डाग निघून जातील. सर्फ एक्सेल इझी वॉश आता फक्त 10 रुपयात. तुम्हारे कर्नल डैड के सामने मेरा हौसला बढ़ाने के लिए, क्लास में हमेशा मेरे लिए सीट रखने के लिए, खड़की में कैंटीन का बिल भरने के लिए. Whatever is your reason, say it with Kiss Me. लवकर करा ना, जे आहे ते आहे. 5 मिनिटात शाहरुख खान तर नाही वाटू लागणार. अरे आता हेअर कलर करणं शॅम्पू इतकं सोपं. स्ट्रिक्स इन्स्टा शॅम्पू हेअर कलर लावा आणि 5 मिनिटात बनून जा वाव. चला सेन्योरिटा, आता शाहरुख खान बनणं
शॅम्पू इतकं सोपं. स्ट्रिक्स इन्स्टा शॅम्पू हेअर कलर. ज्यावेळेस थंड गरम पदार्थ आपण खातो, जसं आईस्क्रीम, गरम चहा, त्यामुळे दातांमध्ये एक तीव्र सनक जाते आणि ते आपण सेन्सिटिव्ह म्हणू शकतो त्याला. ही अशी आपोआप तर जाणार नाही. ते सेन्सोडाईन टूथपेस्टचा वापर केल्याने तुम्हाला सेन्सिटिव्ह पासून लॉंग टर्म प्रोटेक्शन मिळू शकते. लोकांच्या जीवनामध्ये खूप फरक पडतो सेन्सोडाईन वापरल्यामुळे. ते त्यांचे आवडते थंड गरम पदार्थ परत खाऊ पिऊ शकतात. पण सेन्सोडाईन वापरायचा सल्ला देतो, खूप फायदा होऊ शकतो. फसलास ना बाहेर, आता झालं ना इझी. पण चिवट डाग, हे डाग काढणं इझी आहे. नवीन सर्फ एक्सेल इझी वॉश, याच्या 10 हातांची शक्ती अशी, चिवट डाग काढणं होतं इझी. सर्फ एक्सेल इझी वॉश. जीवन असो किंवा कबड्डी, भिडणे आहे गरजेचे. 2 वर्षांनंतर पुन्हा येत आहे तोच पंगा आणि तीच विवो प्रो कबड्डी. 22 डिसेंबर पासून स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिझनी प्लस हॉटस्टारवर. लाईफ मध्ये फक्त बोलून काही होत नाही, करून दाखवावं लागतं. एक्झॅक्टली. हे पहा, नवीन ट्रेसमे थिक अँड फुल शॅम्पू. केस दिसतात दाट वरपासून खालपर्यंत. नवीन ट्रेसमे थिक अँड फुल शॅम्पू, प्रोटीन अँड बायोटिन फॉर्म्युला सह. केस दिसतात दाट वरपासून खालपर्यंत. काहीतरी करून दाखवा. नवीन ट्रेसमे थिक अँड फुल. को पावर्ड बाय Amazon Prime, the joy of more. प्रायोजक बांगा पॉवर सिमेंट. जेव्हा आईला म्हणायचं असतं एक गोल आणखी मार, तर रोज सकाळी ती म्हणते वरून 1 चमचा आणखी. 1 चमचा आणखी म्हणजे रोज सकाळी थोडी एनर्जी आणखी. एक बोल केलॉग्स आणि दुधामध्ये आहे पॉवर ऑफ 5. एनर्जी, प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम आणि विटामिन्स. प्रत्येक सकाळ बनते ब्रेकफास्ट पेक्षा जास्त. केलॉग्स 10 रुपयात सुद्धा. काय दिसतेस? पण केस सोड ना, जास्त सुंदर दिसशील. पांढरे केस लपवते, सोड त्यांना. मी सांगते तुला, कलर जपणूक करणारा कलर. 10 पट जास्त ॲलोवेराची जपणूक नवीन गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीमने. याचा नो अमोनिया क्रीम देतं रिच कलर आणि केस दिसतात सॉफ्ट शायनिया. गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम, या कलर मध्ये आहे जपणूक. दादा, थंडीमुळे हात आणि ओठ खूप फुटलेत. एखादी क्रीम द्या ना. 1 मिनिट. आणि फुटलेल्या टाचांसाठी तेल. ओठ, पाय आणि स्किन, बस वॅसलीन. हे आहे 4-in-1, ज्यात आहे शुद्ध जेली जी ओलावा टेकून ठेवते आणि फुटलेली स्किन कोमल बनवते. ओठ, पाय, स्किन, वॅसलीन. 19 डिसेंबर महारविवार 1 तासांचे विशेष भाग. मन झालं बाजिंद संध्याकाळी 7 वाजता. येऊ कशी तशी मी नांदायला रात्री 8 वाजता. महाआरंभ देव माणूस रात्री 9 वाजता. झी मराठीवर. झी5 ॲप आताच डाउनलोड करा. पोर येत नाहीये. माझा श्वास गुदमरतोय. संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन बद्दल आपण इथे बोललेला आहात, तर याच्यात काय वेगळेपण आहे? बाकीच्या हॉस्पिटल्समध्ये काय वेगळेपण आहे आणि तुमच्यामध्ये काय वेगळेपण आहे? जसं मी तुम्हाला म्हणले की आमच्याकडे आम्ही जे प्रिफर्ड म्हणजे ज्या रुग्णाला आम्ही जे प्रेफर करतो की जसं की नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन. जसं मी म्हणलं तुम्हाला की नॅनो म्हणजे की सूक्ष्म स्वर आणि जेनेटिक म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की आजी आणि आजोबांना कोणाला तरी घरात दमा आहे आणि तो परत मुलांना येतो, म्हणजे काय की जेनेटिकली तो फॉरवर्ड होतोय, म्हणजे पुढे येतोय. मग आपल्याला काय करायचंय की तो आजार पुढे नाही जायला पाहिजे, तो तिथल्या तिथं ते मेडिसिन्सनी कमी व्हायला पाहिजे. म्हणजे जेनेटिक गोष्टी सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचा फिजिकल मेकअप, काही त्यांना ताणतणाव आहे का माइंड लेवलला, कारण की आता खूप सारे आजार आहेत की जे स्ट्रेसमुळे येतात. कारण की आजकाल आजारांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. नेमकं त्या रुग्णाला काही ताण आहे का, घरामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, कुठे त्याला काही डॉमिनेशन होतंय का, कुठे त्याचं दडपण होतंय का, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. कुठल्या तरी शॉक मधून आला आहे का, कुठली एखादी जवळची व्यक्ती त्याची गेली आहे का, ह्याच्यानंतर त्याला हा आजार झालाय का, या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. मग एखाद्या गोष्टीला तेवढं औषध देणं गरजेचं नसतं. एखाद्या गोष्टीला तुम्हाला मुळापासून अगर ते बाहेर काढायचं असेल तर त्या आजाराच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. जेव्हा आपण त्याच्या मुळापर्यंत जाऊ त्याच्यानंतर आपण त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट करू आणि एकदा अगर आपण त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली तर तो रुग्ण हळूहळू करत पूर्णपणे बऱ्या होण्याच्या शक्यता दाट असतात. नमा वेधशाळेचे सध्याचे क्लिनिक सध्या मुंबई, पुणे, सोलापूर या 3 ठिकाणी कार्यरत आहे. आणि मॅडम पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे. हॅलो. हॅलो, नमस्ते मॅडम, मी बीड मधून बोलतो.
नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव निखिल आहे मॅडम. निखिल सर, येस सर. डॉक्टर आपल्याला ऐकत आहेत. आपल्या काय समस्या आहेत? हा मॅडम, डॉक्टरला कनेक्ट करा मॅडम. हो हो, बोला बोला निखिल, ऐकू येते मला. बोला, काय त्रास आहे तुम्हाला? मॅडम मला त्रास नाही मॅडम, माझ्या वडिलांना आहे. त्याला गुडघ्यामध्ये मला आवाज येतो मॅडम, चालताना वगैरे जास्त वेळ उभं राहत नाही ते. आता त्यांचं वय पण 60 आहे, त्याच्यामुळे भरपूर ठिकाणी मी दाखवलेलं आहे, परंतु काही फरक पडत नाही. बर, वय त्यांचं 60 आहे. हा 60 वय. नॉर्मली हे जे तसं तुम्ही जे लक्षणं म्हणताय त्याच्यानुसार वयानुसार जे हाडांमध्ये जी झीज होते त्याच्यामुळे जो आजार होतो त्याला जसं आपण संधिवात म्हणतो तोच प्रकार त्यांच्या बरोबर आहे. म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिसची सुरुवात किंवा ऑस्टिओआर्थरायटिस त्यांना आहे, हे एक निदान आहे. आणि ह्याच्यासाठी जसं मी आधी तुम्हाला म्हणलेलं आहे की टेम्पररी लेवलला तुम्ही जशी ट्रीटमेंट घेतला तेवढं पुरतं ते कमी होणार आणि वारंवार ते परत येणं, हा जो त्याचा जो साईड इफेक्ट आहे सगळ्यात मोठा, ते खूप डेंजरस आहे. आता आपल्याला नॉर्मली आमच्या साईडला आम्ही नम्मा वैद्यशालामध्ये जी ट्रीटमेंट देणार त्या रिगार्डिंग की, कारण की हा जॉईंट मधला स्पेस कमी होऊन त्याच्यामध्ये घर्षण होऊन हा आजार संभवतो. त्याच्यामध्ये त्यांची पेनची इंटेन्सिटी खूप असते. तर नॉर्मली त्यांना क्लिनिकला येऊन त्यांची एक्झामिन करून, आणि जसं तुम्ही म्हणलात मला की चालताना कटकट आवाज जो जाणवतो, म्हणजे कुठे ना कुठे का कॅल्शियम डेफिशियन्सी आहे का अजून काय आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही क्लिनिकला याल, त्यांना फिजिकल एक्झामिनेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानुसार त्यांची मेडिसिन्स देणं खूप गरजेचं आहे. आणि डेफिनेटली तुम्हाला जो वेदना आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास कमी वाटेल तुमचा. धन्यवाद सर आज इथे फोन केल्याबद्दल. डॉक्टर, अनेक प्रश्न विचारायचे आहे की हाड दुखणं किंवा जॉईंट्स दुखण्यासाठी आपण खूप वेळा बघतो की लोक बाम लावतात किंवा रिलीफ स्प्रे लावतात. हे कुठेपर्यंत चालणार आहे? आणि मला वाटतं वर्षानुवर्ष लोक बाम आणि रिलीफ स्प्रेवरती स्वतःचं काम ढकलून नेत असतात. तर याबद्दल काय बोलाल? डेफिनेटली खूप उत्तम प्रश्न आहे तुमचा. कारण की बघा, आता हा तुम्ही जसं म्हणतायत की वरच्या लेवलला अगर ते ऑइंटमेंट लावत असतील, त्यांचा रूट कॉज काय आहे की आतल्या लेवलला त्यांचा आजार आहे. वरच्या साईडला तुम्ही काय लावले की टेम्पररी लेवलला ते रिलीफ वाटणार तुम्हाला अर्धा एक तास, पण त्यांचं रूट कॉज काय आहे, आतल्या लेवलला त्यांना त्रास आहे. तर मग मेडिसिन्स कसं द्यायला पाहिजे, त्यांच्या रूट कॉजला मेडिसिन्स द्यायला पाहिजे. जे आम्ही आमच्या होमिओपॅथीमध्ये आम्ही त्या हिशोबाने त्या मेडिसिन्स देतो की म्हणजे एकदम रूट कॉजला अगर आपण मेडिसिन्स दिलं तर तो कॉज कमी होतो, त्याच्याबरोबरचे जे पेन्स आहेत तेही कमी होतात. प्लस आपले जे मेडिसिन्स असतात ते 0% साईड इफेक्ट असतात, त्याच्यामध्ये एकही साईड इफेक्ट नसतो. का? कारण की त्याच्यामध्ये नॅचरल कंटेंट मेडिसिन्स असतात. कुठलाही केमिकल, कुठलाही पेन किलर असं आम्ही यूज करत नाही. नैसर्गिक उपचार आपण पेशंट्सला देतो. याच नोटवरती श्रद्धा बायस मॅडम, खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल आणि तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. तुमचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. सर, नम्मा वैद्यशाळेच्या इतरत्रही शाखा आहेत. सध्या आपण पुणे, मुंबई आणि सोलापूर या 3 ठिकाणी कार्यरत आहोत आणि थोड्याच दिवसांमध्ये आपण औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर या 4 भागांमध्ये आपली सेवा देण्यासाठी तत्पर होणार आहोत. आणि त्या व्यतिरिक्त जे ही प्रेक्षक वर्ग मला बघत आहे त्यांना नक्की आवर्जून सांगायला आवडेल की आपला नंबर स्क्रीनवरती आहे, तर नक्कीच फोन करायला विसरू नका. डायरेक्ट आपल्या डॉक्टरशी बोला आणि तुमच्या समस्यांचं निदान करून घ्या. धन्यवाद आज मला ऐकल्याबद्दल. मी प्रियांका राऊत आज इथे तुमची रजा घेते. धन्यवाद. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी.